5 ऊपर 0.5 15 1.5 ठीक पॉइंट खोलो 15 लगा है 50 ओके वास्तविक बनला 10 रेशो किती झाला रेशो करायचं असल्यामुळे x सॉरी x divided by y equal to 3/10 हे आपलं फायनल रेशो आहे x is to y ओके हे कॉम्प्युट झालं की 400% ऑफ 150% ऑफ ओके त्यापेक्षा डायरेक्ट आपण इन्क्रीज द प्राइस एक दुसरा कन्सेप्ट आहे तो बघूया आता जर कन्सेप्ट बघितला इन्क्रीज द बाय आणि इन्क्रीज टू त्याचा वापर करूया बरोबर इथे काय म्हणतात इन्क्रीज द बाय म्हणजे 400% म्हणजे पहिल्यांदा x% आहे सॉरी x हे नंबर आहे त्या नंबरच्या किती पर्सेंटेज इन्क्रीज झाला 400% इन्क्रीज झाला म्हणजे ऑलरेडी किती आहे 100% आणि नंतर किती 1% इन्क्रीज झाला 400% म्हणजे ओव्हरऑल किती झाले नंबर ते फायनल नंबर किती असेल 500% ओके 500% 5 टाइम्स the increase is 400 plus 100 500% डायरेक्टली मी घेऊ शकतो सेम इथे पण पहिल्यांदा जर y पर्सेंटेज होता y व्हॅल्यू होती ती व्हॅल्यू कितीने 150% इन्क्रीज झाली 150% हे पहिल्यांदा व्हॅल्यू किती आहे 100% त्यानंतर व्हॅल्यू झाली 150% म्हणजे ओव्हरऑल ती व्हॅल्यू किती झाली असेल आता 250% ओके ते म्हणजे काय इन्क्रीज्ड टू to 500% इथे काय increased to 250% okay चलो so x into 500% divided by y into 250% okay आपण बघितलं 400% increase झालं previously 100% 400% 500% equal to ratio काय झाला 3/5 3/5 so percentage cancel 250 was 252 are okay so 2x divided by y equal to 3/5 so x by y equal to 3/5 into the ratio आहे तो रिवर्स जाईल fraction 2/1 आहे त्यासाठी लिहिला जाईल 1/2 that's equal to 3/5 to the 10 so x by y is 3/10 okay so the answer is A. Next 65% of a number is more than 25% by 120 बरोबर काय म्हटलं तर एक नंबर आहे समजा एक नंबर आहे त्याच्या 65% व्हॅल्यू घेतला आपण 65% ऑफ अ नंबर ओके इज मोर दॅन 25 by 120 म्हणजे काय झालं मोर दॅन 25% ऑफ द नंबर 25% ऑफ अ नंबर त्या नंबरचा 25% तो नंबरचा 65% दोघांचा डिफरन्स दिलेला आपला 120 क्वेश्चन महत्त्वाचा आहे ठीक आहे बघूया आपल्याला कसं सॉल्व्ह करणार आपण जर x हे नंबर आपण कन्सिडर केलं तो नंबर जे आहे x आहे तो 65% ऑफ x minus 25% of x equal to 120 ओके x म्हणजे काय असेल आपला 100% नंबर ओके तर बघूया 65% of x 65 divided by 100 percentage cancel x minus 25 x divided by 100 okay equal to 120 directly to the line x है 65x so 100 base वाली सेम आहे 100 65x minus 25x 5 cancel 61 20 40 x okay equal to 120 so 1010 cancel हा 0 पर जाईल 4x equal to 1200 so x equal to 30 so x की वैल्यू किती आपल्याला 300 इथे क्या विचारला what is the 20% of that number या नंबरचे 20% 20% किती 10% आहे
20% किती येईल 30 प्लस 30 60 किंवा 30 to 60 आन्सर इज 60. हाच क्वेश्चन आपण असे करू शकतो बघा 55% ऑफ ए नंबर एक नंबर आहे त्या नंबरचा 65% त्याच नंबरचा 25% ओके एक नंबर आहे त्या नंबरचा 65% त्याच नंबरचा 25% हे दोघांनी मोर म्हटलं मोर म्हणजे दोघांनी हे जास्त आहे की ऑब्वियसली 65% इज मोर दॅन 25%. So difference between 65 and 25 that's given as 120. So 65% minus 25% given as 120. So 65 minus 25 40% is 120. 40% is 120. देखो 65 minus 25 दोघांचा डिफरन्स 40% आहे 40% कोण आहे 20 120 कारण ते दोघांचा डिफरन्स किती आहे 40%. आपल्याला दिले किती आहे 120 40 म्हणजे 120. नेक्स्ट 20% म्हणजे किती करायचं विद्यार्थी 20% म्हणजे किती ओके आता बघा हे किती झाले डिवाइड बाय 2 हाफ केलं सो हाफ काय होईल डिवाइड बाय 2 60 राइट 15% of A plus B equal to 25% of A minus B. So we have to find out what percent of B is equal to A. Okay. So A is what percent of B? असे म्हणू शकतो. What percent of B is equal to A? आणि असे म्हणू शकतो A is what percent of B? So काय आपण बघायची वेळ फॉर्म्युला A divided by B into 100. Okay. So A and B ची व्हॅल्यू काढून करूया. So percentage cancel 5 3s are 5 5s are. So A plus B divided by half bracket ऐसा लिखिए A minus B equal to 5 by 2. ओके और इतना बघितलं आपण A plus B divided by A minus B equal to 5 by 3. क्रॉस मल्टीप्लिकेशन करावं लागेल 3 into this 5 into किलोमीटर तो 3a plus 3b equal to 5a minus 5b 3a 5 या साइड लेकर जाए 5a minus 3a 2a ओके इक्वल टू 3b या साइड minus 5b है या साइड plus 5b है 5b minus 3b इक्वल टू 2b ओके सॉरी प्लस है ना -5 या साइड प्लस है प्लस 5b plus 3b 8b 8b so a divided by 8 divided by 2 equal to a divided by b so 1 the 4 the so a divided by b equal to 4 by 1 a by b value किती 4 by 1 एक कसं करू शकता नाही तर जर आपण बघितलं हेच कन्सेप्ट बघितलं डायरेक्टली कसं करणार मी काय करणार बोथ साइड आहे लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड काय करणार न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर डिवाइड बाय न्यूमरेटर माइनस डिनॉमिनेटर इक्वल टू न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर डिवाइड बाय न्यूमरेटर माइनस डिनॉमिनेटर ओके या ठिकाणी न्यूमरेटर किती आहे a प्लस b ओके प्लस डिनोमिनेटर किती आहे a minus b divided by न्यूमरेटर किती आपल्याकडे a plus b minus डिनोमिनेटर a minus b equal to सेम राइट हँड साइडला 5 plus 3 divided by 5 minus 3 आता जर बघितलं आपण प्लस a आहे प्लस a आहे आणि प्लस b आणि मायनस b ओके हे दोन त्याला कॅन्सल होणार सो a प्लस a किती झालं 2a डिवाइड बाय इथे जर बघितलं मायनस a प्लस b होणार मायनस ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय झाल्यावरती मायनस a प्लस b सो मायनस a प्लस a हे दोन कॅन्सल होणार आणि b प्लस b 2b इक्वल टू 5 प्लस 3 8 डिवाइड बाय 5 मायनस 3 2 so 2 to cancel 2 1 2 2 4 8 so a divided by b equal to 4 by 1 असे करू
त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की जेव्हा केव्हा ह्या टाईपचा क्वेश्चन येईल ह्या टाईपचा फ्रॅक्शन येईल डायरेक्टली जर आपल्याला ए बाय बी फाइंड आउट करायचं आहे ए डिवाइड बाय बी फाइंड आउट करायचा आहे याचा वापर करून तर न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर 8 डिवाइड बाय न्यूमरेटर माइनस डिनॉमिनेटर 5 माइनस 3 2 2 1 जा 2 4 जा व्हॅल्यू होईल तर 50% of A plus B equal to 25% of A minus B. So percentage cancel 5 pizza 5 pizza. So A plus B divided by A minus B equal to 5 by 3. So directly find out A by B is the ratio. Directly find out A by B. This is numerator plus denominator 5 plus 3 divided by numerator minus denominator 5 minus 3. That's it. 8 by 2. 2 was the 2 4 the. So A by B equal to 4 by 1. The value find करेंगे what percent of B is equal to A? Means A is what percent of B? A value किती निघाली आपल्याकडे? H value आहे 4. 4 आता हे कसं करणार? A by B into 100. So H value किती आहे? 4 divided by B value किती आहे? 1 into 100 किती 400%. आता हे बघा असं बघा what percent of B is equal to A. B चे किती पर्सेंटेज हा A आहे B चा किती पर्सेंट आहे 4 टाइम्स आहे म्हणजे 400%. B चा 400%. B किती करायची गरज नाही. ओके नेक्स्ट the difference between 4 by 5 of number and 25 of a number is 56. Same previous question होता बघा हा इथे काय बघितलं आपण शॉर्टकट मध्ये 65% minus 25% किती आलं 40% म्हणजे किती आहे 120. सो 20% किती असेल 60. ओके तेच वापर करायला आपण इथे मला सांगा डिफरन्स दिलेला आहे 4 by 5 ऑफ अ नंबर एक नंबर आहे त्या नंबरचा 4 by 5 आणि त्याच नंबरचा 45%. तर दोघांचा काय दिलाय डिफरन्स दिलाय किती आहे 56. ओके सो x आहे x चा 5 by 4 by 5 फ्रॅक्शन मध्ये म्हटल्यावर पर्सेंटेज किती 80% येणार आहे पर्सेंटेज मध्ये 80%. सो 80%. दुसरा कुठला म्हणला 45%. तर दोघांचा काय दिला आपला डिफरन्स किती आहे 56. So 80 minus 45. 45. बरोबर 35% येईल 56. सॉरी 56. फाइंड आउट करायचं आपल्याला 65%. 65% किती असेल? ओके 7 5 जा 7 8 जा 5 1 जा 5 1 जा 5 3 जा 38 जा 38 जा क्रॉस मल्टिप्लिकेशन 38 जा बरोबर ऑप्शन इज बेसिक मेथड x घेऊन पण करू शकतो आपण x घेऊन पण करू शकतो पण ती मेथड बेस्ट आहे डायरेक्ट दोघांचा डिफरन्स जे काय आहे 56 35 + 56 65 म्हणजे next Ms. Dipti invests 11% of her monthly salary, that is 5,236 in fixed deposit. Later, she invests 19% of her monthly salary on life insurance policies. Also, she invests another 7% of her monthly salary on mutual fund. What is the total monthly amount invested by Ms. Dipti? क्वेश्चन नंबरला एक अमाउंट आहे माहिती आहे एक्स अमाउंट आहे एक्स अमाउंट जे आहे त्या अमाउंटच्या 11% हे इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यांनी एफडी मध्ये फिक्स डिपॉझिट नंतर आणि ती व्हॅल्यू किती दिलेली आहे 11% ची व्हॅल्यू आपल्याला मेन्शन केली आहे 5236. Later she invests 19% of her money.
मंथली सॅलरी किती आहे त्यांचे किती 19% कुठे इन्व्हेस्ट केलेला आहे LIC मध्ये ओके लाईफ इन्शुरन्स. So she invests another 7% of her monthly salary on mutual fund. Mutual fund मध्ये काय त्याच्या मंथली इन्कमच्या 7%. मंथली इन्कम जे आहे त्याच्या किती 7%. कशा प्रकारे केले म्युच्युअल फंड. ओके. So what is the total monthly amount invested by? Invested केला 11% इन्व्हेस्ट झाला आहे, 90% इन्व्हेस्ट झाला आहे, 7% इन्व्हेस्ट झाला आहे. Out of 100%. Okay. So 11 plus 19% plus 7%. It is 37%. Okay. 37% out of 100% she invested in different policies. So 11% ची व्हॅल्यू आपल्याला मेन्शन केली आहे. 11% ची आहे 5236. Okay. So we have to just find out what is 30% of this number. Okay. So 30% is what? 30% is what? Directly solve करतोय कुठलाही बेसिक रूलचा वापर करत नाही विदाउट एक्स सॉल्व करतोय. So 11% is percentage का आंसर 11 बंदा 11 4 जा 11 7 जा 11 6 जा. Okay. So 476 into 37. 476 into 37 की व्हॅल्यू असणार आपली. So मल्टिप्लिकेशन जर बघितला युनिट प्लेसला 6 7 जा तिथे युनिट प्लेसला 2 येईल. ऑप्शन मध्ये जर बघितलं युनिट प्लेसला 2 कुठे आहे का फक्त एक ऑप्शन मध्ये आहे आणि दुसरा एक ऑप्शन आहे नन ऑफ दिस. ओके. तर ऑप्शन बी असल्यामुळे आपण टिक करू शकतो. थोडा चान्स घेऊ शकतो एक्झाम मध्ये. तरी सुद्धा हे मल्टिप्लिकेशन बघा 476 into 37. So 37 ला मी 30 plus 7 लिहू शकतो. ओके. 30 plus 7 पहिल्यांदा 30 ने मल्टिप्लाय करणार 3 4 जा 3 4 जा 12 समोर किती डिजिट आहे 2 डिजिट तो 2 0 3 7 जा 21 0 1 0 कारण एक डिजिट आहे 3 6 जा ओके 8 ऍडिशन 2 4 1 ओके आणि 30 ने मल्टिप्लाय करतो त्याच्यामुळे एक 0 बाकी आहे ते 0 घेऊन टाकेल. So our value किती आहे 30 ने मल्टिप्लाय केल्यावरती 14280 प्लस रिमेनिंग आहे 7 ने मल्टिप्लाय 7 into 4 28 दोन डिजिट समोर आहेत त्यामुळे 2 शून्य 49 एक नंबर आहे समोर म्हणजे 1 0 6 7 42 ओके ऍडिशन 2 and 4 3 3 3 किती आला नंबर 3 3 3 2 दोघांची ऍडिशन कारण ही 30 ने मल्टिप्लिकेशन केल्यावर ही व्हॅल्यू आहे 7 ने मल्टिप्लाय केल्यावर ही व्हॅल्यू आहे. ओके चला ऍडिशन करूया 2 6 7 17612 ऑप्शन नंबर बी. आई होप समझ आया. Next, last question. Out of his total income, Mr. Kapoor spent 20% on house rent, 70% of remaining on household expenses. If he saves 1,800, what is his total income? Total income find out करायचं आहे आपल्याला. बघूया. तुमचा X हे तिचं इन्कम आहे. त्या X इन्कमचा जे काही व्हॅल्यू असेल तर 20% कुठे इन्व्हेस्ट केला हाऊस रेंटला. डायरेक्टली विदाउट एक्स सॉल्व करतोय. एक्स तर पण करू शकतो आपण विदाउट एक्स एकदम इझी जाईल. 20% आहे हाऊस रेंटला रिमेनिंग किती पर्सेंट असते किती असेल ठीक आहे. एक्स च्या वेळी आपण नंबर काय असेल 100% सॅलरी असेल. सो 100% सॅलरी आहे त्या सॅलरीपेक्षा मधून 20% सॅलरी जी आहे हाऊस रेंटला गेला. ओके हाऊस रेंटला 20% रिमेनिंग किती असेल 80% रिमेनिंग मधून 70% रिमेनिंग हाऊस होल्ड एक्सपेन्सेस
जे रिमेनिंग आहे 80%, त्या 80% मधून 70% जे आहे कशामध्ये यूज केलेलं आहे, हाऊस मध्ये. ओके, 70% इथे यूज झालं तर रिमेनिंग किती असेल, 30% ऑफ 80. ओके, इफ ही सेव्ह केलं, बचत केलं 1800, बचत कुठे आहे आपला 30%, कारण इथे इन्व्हेस्ट झाला 100% रिमेनिंग जे आहे त्याच्यातला 70% इन्व्हेस्ट झाला, जे काही उरलेली अमाऊंट आहे ते 30% ऑफ 80 आहे, तर ते अमाऊंट आपल्याला किती दिलेली आहे व्हॅल्यू, 1800. ओके, तुझं बघितलं आपण ट्री जर बघितलं व्यवस्थित ट्री बघितला 100% येऊन जाईल इथे 20%, इथे आला 80%, इथपर्यंत ठीक आहे. किती म्हटलं मी 80% ऑफ, सॉरी 70% ऑफ 80%. ओके, 80% च्या 70. आता जर तुम्ही विचार केला 80% च्या 70% किती येईल, 70% ऑफ 80 किती, 2 0 कॅन्सल, 7 8 56 किती येईल, 56%. म्हणजे 100% आहे, त्याचं डायरेक्टली इथे 70% ऑफ 80 त्याच्याऐवजी जर 80 ते 70% घेतलं तर डायरेक्टली 56%. ओके, रिमेनिंग किती असेल बघा, 30% ऑफ 80, 8 3 24, 24%. 56 plus 24, 80% for 100%. 56 plus 24 is 80% of 100%. सो आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली आहे एक्झाम मध्ये किंवा एक्झाम्पल मध्ये 24% व्हॅल्यू दिली आहे 1800. 24% value is 1800. So we have to find out 100%. So 20% is 800. We have to find out 100% value. So percentage cancel. So 12. 12 2s are 12 1s are 2 5s are 50. So 2 75 75 is 100. 7,500. Option is D. अगर समजलं असेल एक क्वेश्चन एकदम इझी जाईल असं जर केलं तर 100%, 20%, 80%, नंतर परत 70% ऑफ 80, 60% ओव्हरऑल, 30% ऑफ 80, 24% फॉर ओव्हरऑल. सो 20% तीच व्हॅल्यू मिळेल, 80% to 30%, 80% 30%, 24 व्हॅल्यू आणि त्याच्या 24% व्हॅल्यू तिची. ओके, अजून एक सांगा वाटतं सेकंड मध्ये आहे क्वेश्चनला, जेव्हा जेव्हा असं रिमेनिंग बाकी जाईल प्रत्येक गोष्ट रिमेनिंग जे की 100% आहे, 20% रिमेनिंग किती आहे 80%, नंतर पण 70% परत रिमेनिंग 30%. ओके, सो 70% आहे ना, रिमेनिंग 70% परत रिमेनिंग 30. अशी जेव्हा रिमेनिंग बाकी जाईल त्याचा अर्थ असा होतो की जे नंबर आहे त्याचा नंबरचा रिमेनिंग पण आहे 80, 80 चा रिमेनिंग पण आहे 30. ओके, रिमेनिंग पण आहे 100 चा रिमेनिंग 80%, 80% चा रिमेनिंग पण आहे 30%. ओके, आणि ही व्हॅल्यू आपल्याला किती असते 180. तर काय करायचं बघा, x हे नंबर आहे आपला, x हे नंबर आहे, x नंबरच्या 20% हे हाऊस रेट लागेल, x च्या 20% हाऊस रेट लागेल, तर रिमेनिंग किती आहे 80%. ओके, 100 minus 20, 80%. So 80% काय आहे रिमेनिंग ऑफ x, 20% हाऊस कितीला, हाऊस रेटला, तर 80% रिमेनिंग. सो x चे 80%. ओके, रिमेनिंग आला. नंतर काय म्हटलं 70% ऑफ रिमेनिंग ऑन हाऊस रेट. आता दुसरं काय 70%, तर त्याचं जे रिमेनिंग आहे 80%, तर 70% तर हाऊस होल्ड लागेल आहे, तर राहिले किती मग 100 minus 70% किती 30%. ओके, 70% आहे 100 minus 30% रिमेनिंग आहे, सो इनटू 30% इक्वल टू काय व्हॅल्यू दिली आपला सेम व्हॅल्यू 1800. ओके, तर व्हॅल्यू मिळेल 0 कॅन्सल, 8 3 24 इक्वल टू 1800. म्हणजे काय सांगणार. ओके, 12 2
Okay, 24 divided by. Okay, so 12 to the 12 was the 5 0 is to be 1 7 5 direct answer is x value 7 5. Okay, काय केलं बघा 100% आहे 20% म्हटलं तर रिमेनिंग आहे सो x चे रिमेनिंग किती असेल 80% तर तो 70% यूज केला रिमेनिंग जे आहे सो 100 minus 70 30% 30% व्हॅल्यू किती दिली आपल्याला 1800 सॉल्व केला आपण 8 24 84 x equal to 1800 x equal to 1800 बराबर 24 that is 700 x I hope हा व्हिडिओ समजला असेल खूप इझी लेवलचा क्वेश्चन आहे थँक्यू